नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल आरोग्य मित्रमध्ये आणि आपण ऐकता आहात विश्वास आरोग्यविषयी गप्पा फार्मसी सोबत. तर आजचा विषय आहे कोलेस्ट्रॉल, एक हृदयविकाराचा मुख्य शत्रू. तर कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL आणि HDL हे शब्द आपण अनेकदा डॉक्टरांकडून टेस्ट रिपोर्टमध्ये किंवा जाहिरातीमध्ये ऐकतो. पण खरंच याचा अर्थ काय आहे आणि आपल्या शरीराला याची गरज काय असते? चला जाणून घेऊया. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा फॅट म्हणजे चरबीसारखा पदार्थ आहे, जो आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतो आणि अन्नातूनही मिळतो. हा एक सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी मदत करतो, त्याचबरोबर हार्मोन तयार करतो आणि व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कोलेस्ट्रॉल वाईट नाही, गरजेचं आहे, पण तो अधिक प्रमाणात असेल तर धोका निर्माण नक्कीच होऊ शकतो. तर दुसरा विषय आहे की ट्रायग्लिसराईड म्हणजे काय? ट्रायग्लिसराईड हे देखील एक प्रकारचं फॅट आहे. जेव्हा आपण जास्त कॅलरीचे अन्न खातो, विशेषतः साखर व चरबीयुक्त, तेव्हा शरीर त्या कॅलरीजचे ट्रायग्लिसराईडच्या रूपात साठवून ठेवतं. जर ट्रायग्लिसराईड जास्त प्रमाणात असेल तर तेही एक हृदयविकाराचा धोका वाढवू शकतं. LDL, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणलं जातं, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, याचं काम काय आहे? कोलेस्ट्रॉल शरीराच्या विविध भागापर्यंत पोहोचवणं. पण जर हे जास्त प्रमाणात असेल तर आर्टरीज म्हणजे धमन्यांमध्ये जमा होऊन ते ब्लॉकेज तयार करू शकतं. म्हणून LDLला हे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणलं जातं. तर HDL म्हणजे काय? HDLला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणलं जातं, म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. याचं काम काय आहे? जास्त कोलेस्ट्रॉल गोळा करून ते यकृताकडे म्हणजे लिव्हरकडे नेणे, जेणेकरून त्याचा नाश होऊ शकेल. HDL जास्त असेल तर हृदय आरोग्य हे अत्यंत चांगलं राहतं. म्हणून HDLला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणलं जातं. शेवटी महत्त्वाचं काय आहे की कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे दोघेही शरीरासाठी गरजेचे आहेत, पण यांचा बॅलन्स राखणं हे अत्यावश्यक आहे. म्हणून नियमित तपासणी आणि व्यायाम, संतुलित आहार हे देखील आपला नियंत्रण असणं गरजेचं आहे. तर विषय कोलेस्ट्रॉल शरीरात आपला कसा प्रगती करतो? ती आहारातून आलेली चरबी ही रक्तात मिसळते, त्यामुळे जास्त प्रमाणात असलेली LDL हे रक्तवाहिन्यांच्या आतील भागात चिकटते. ते हळूहळू प्लाक रूपात तयार होते. जे प्लाक म्हणजे चरबी, कॅल्शियम आणि पेशी अवशेष म्हणजे प्लेटलेट्सच्या ॲग्रिगेशनमुळे तयार होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आतून अरुंद होतात, तर रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळं हाच तो टप्पा आहे ज्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखला जातो. वरील इमेजमध्ये दिल्याप्रमाणे जे अथेरोस्क्लेरोसिसचे टप्पे आहेत, याची लक्षणं अशी आहेत की सुरुवातीला कोलेस्ट्रॉल वाढलं तरी त्याचे लक्षणे दिसत नाहीत, पण ते हळूहळू छातीत वेदना येणं, दाब येणं, चालताना थकवा लागणं किंवा श्वास लागल्यासारखं होणं, डोकं गरगरणं, पायाला गोळे येणं आणि हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळं तर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळं काय काय होऊ शकतं? हृदयविकाराचा झटका आहे, ज्याला हृदयाच्या रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये आतून थर असतो. त्याचबरोबर अर्धांगवायू, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, मेंदूच्या रक्तपुरवठा हा कमी होतो. त्यामुळं पायाच्या रक्तवाहिन्या बंद होतात. वेदना, अल्सर, एक किंवा त्याची एक वेळ पाय कापण्याचीही वेळ येते. तर किडनीचा आजार काय काय होतो? तर मूत्रपिंडाच्या रक्तवाहिनी ह्या अरुंद होतात. तर याचं इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं? याच्या तपासण्या काय काय आहेत? तर लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणून एक ती केली जाते, ज्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल, LDL, HDL आणि ट्रायग्लिसराईड याचं प्रमाण कळतं. त्याचबरोबर ECG, इको किंवा TMT ट्रेडमिल टेस्ट केल्या जातात, ज्यामुळे ते हृदयाची तपासणी आपण करून घेऊ शकतो. तर यासाठी आपण आहारात काय काय घ्यावं? भाज्या असतील, फळं असतील, सूप असेल, ज्वारी, बाजरी, तांदळाचा भात, मासे, ज्यामधून आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळतं. त्याचबरोबर बदाम, अक्रोड, कमी चरबीयुक्त दूध, दही, ऑलिव्ह ऑइल, फ्लॅक्सीड ऑइल आणि मर्यादित प्रमाणात. त्याचबरोबर काय घेऊ नये? जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ असतील, जास्त तूप, लोणी, चीज, लाल मांस, साखर किंवा गोड पदार्थ, आणि महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान हे पूर्ण बंद पाहिजे. तर समाजात वाढत्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बघता आपल्याला जीवनशैलीत काय काय सुधारणा केली पाहिजे जेणेकरून ते होऊ नये? कोलेस्ट्रॉल कमी करणारे नैसर्गिक उपाय काय काय आहेत? रोज 30 मिनिटे चालणं किंवा व्यायाम करणं, वजन नियंत्रित ठेवणं, ताण कमी करणं, त्यासाठी योग असेल, ध्यान असेल, पुरेशी झोप घेणं, वेळोवेळी तपासणी करणं, त्याचबरोबर खाण्यात हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर, ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी मासे असतील, गवती चहा आणि नियमित व्यायाम करणे. तर यासाठी महत्त्वाच्या आरोग्य टिप्स काय काय आहेत? तर 80% नियंत्रण हे आहार व व्यायामाने शक्य आहे. फक्त 20% औषधांवरून अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी आपण ताणतणाव कमी करण्यासाठी आपण मेडिटेशन असेल, योगा खूप फायदेशीर ठरतो यामध्ये. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह हे दोघे जुळे भाव असल्यासारखे आहेत, त्यामुळे यांची एकत्रित तपासणी करणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं म्हणजे हृदय आणि मेंदू सुरक्षित ठेवणं. त्यासाठी आहार, व्यायाम, तपासणी, सवयी सुधारणा
म्हणजेच एक निरोगी जीवन जगण्याचा आधार आहे. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा अनुभव शेअर करा. आणि हो, काही प्रश्न असतील किंवा पुढच्या व्हिडिओसाठी विशेष टॉपिक हवे असेल तर नक्की जरूर कळवा. तर चला मग भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, सशिस्त राहा. तुमचा आरोग्य मित्र. धन्यवाद.